आणि ज्यांना येते मराठी तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बिकॉज हिंदीमध्ये सारखं सारखं मला बोलून म्हणजे मी काय So hey guys, I'm Shiv. Hey guys, I'm Aru. So welcome back to our channel Shiv Arnav. Yes guys. सो गाइज बहुत रिक्वेस्टेड वीडियो में लेके आए हो. इवन मतलब इस वीडियो को शायद हमें बहुत पहले ही बना देना चाहिए था. बट आई एम रियली सॉरी उस वीडियो को बिकॉज हम बहुत लेट लेके आए. क्योंकि जो हमने फर्स्ट वाला उस बारे में वीडियो बनाया था जो कि था शिव अर्नव की लव स्टोरी, उसके ऊपर हमने जो वीडियो बनाया था उसमें काफ़ी अच्छा रिस्पांस आया. तो हमने सोचा कि मतलब उसमें एक कमेंट आई थी कि आपकी जो लव स्टोरी है तो वो आप मराठी में बताओ. तो बस आज हम वही शुरू करने वाले हैं. एक्चुअली मराठी तो आरोप को आती नहीं, सो मराठी में पूरा एक्सप्लेनेशन मैं देने वाला हूँ. तो आई होप सो आपको ये आज का ये वीडियो जो मतलब शिव अर्नव की लव स्टोरी आपको ज़रूर पसंद आएगा. अगर पसंद आएगा तो ज़रूर चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो. ओके. सो विदाउट टाइम वेस्ट करके हम आज का ये मतलब व्हिडिओ सुरू. सो गाईज आत्ता मी मराठी बोलायला सुरुवात करणार आहे. सो आय होप सो ज्यांना मराठी येत नाही ॲटलिस्ट त्यांना थोडंफार मराठीमधलं कळेल. आणि ज्यांना येते मराठी तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. बिकॉज हिंदीमध्ये सारखं सारखं मला बोलून म्हणजे मी कायम हिंदीमध्ये बोलत असतो. सो त्यामुळे कदाचित कुणाला वाटत असेल की हा बाबा मतलब हिंदीमध्ये शिका. सो महाराष्ट्रीयनच मला टोटली प्रॉपरली मराठी येते. सो गाईज आज आपण जो मेन टॉपिक आहे शिव अर्नवची लव स्टोरी ही आपण आज चालू करणार आहोत. तर आपण सुरुवात त्या दिवसापासून करू. इवन म्हणजे आता ऑगस्ट चालू जून मंथ चालू आहे. म्हणजे ऑगस्टपासून सुरुवात झाली होती शिव आणि अर्नवच्या लव्ह स्टोरीला. तर कशी झाली होती, काय झाली होती हे आपण सगळं जाणून घेणार आहोत. तर आपण बिना वेळ घालवता व्हिडिओ सुरू करणार. बट त्याचबरोबर अगर चॅनलवरती आपण नवीन आहात तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करावं आणि म्हणजे सोबतच लाईक, शेअर आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. सो गाईज ॲक्च्युली तेव्हाची गोष्ट म्हणजे आता इव्हन आमच्या दोघांच्या रिलेशनशिपला 1 वर्ष कंप्लीट व्हायला येईल. कारण की ऑगस्ट मंथमध्ये रिसेंटली म्हणजे माझा एक फ्रेंड होता ज्याचं नाव सरजू होतं. आणि तो फ्रेंड ॲक्च्युली माझा फ्रेंड असून ह्याचा पण फ्रेंड होता. तर एक दिवस काय झालं की म्हणजे त्याला कुठंतरी म्हणजे दिल्लीला जायचं होतं त्याला म्हणजे त्याच्या घरच्यांना भेटायला. बिकॉज तो इथं जॉब करत होता. सो त्याला त्याच्या घरी जायचं होतं त्या दिवशी. तर आय थिंक मला वाटतं शनिवारचा दिवस असावा तो. तर शनिवारी तो इव्हिनिंगच्या वेळी मला फोन करून मला सांगितलं की शिव मी तुझ्या घरी येतो तर तू रूमवरती आहे का. तर मी त्याला बोललो की ठीक आहे बाबा आहे मी. तर तो रूमवरती आल्यानंतर त्याने एक छानसं गिफ्ट पण दिलं. तर मला एक गणेश मूर्ती दिली होती मला त्याने. तर त्याच्यानंतर त्याने मला असंच आमचं गप्पा गोष्टी चालल्या. तर मी त्याला बोललो पण की बाबा तू एवढं लेट म्हणजे असा का चाललाय तू अचानक. तर त्याने सांगितलं काय नाही मला असं जरा थोडं काम वगैरे असं इकडचं तिकडचं बोलणं झालं. त्यानंतर आरूचा विषय निघाला की त्यांनी मला सांगितलं की शिव ज्या मुलाबाबतीत मी तुला सांगितलं होतं तर त्या मुलाबाबतीत तू काय विचार केला आहे. तर मला त्यावेळी आरूबद्दल जास्त काही माहिती नव्हतं. मी म्हणलो कोणता मुलगा. तर तो म्हणला की आहे आपल्या ह्याच्यामधला म्हणजे मी त्याचा तुला फोटो पण पाठवला होता. इव्हन ज्यावेळी तुझा बड्डे होता म्हणजे माझा बड्डे होता 31 मेला त्यावेळी त्यांनी बघितलं होतं तुला माझ्या स्टेटसवरती. तर मी त्याला विचारलं बाबा का कसं काय बघितलं त्याने. कारण की पहिली गोष्ट म्हणजे माझी त्याची ओळख नाही. म्हटल्यानंतर बघितलं कुठून म्हणजे कसं काय हे सगळं झालं. तर म्हणलं काही नाही एकदा म्हणजे काय झालं मी तुझा ज्यावेळी स्टेटस ठेवला त्यानंतर त्याने मला एक मेसेज केला की हा मुलगा कोण आहे. तर असं विचारल्यानंतर म्हणजे त्यावेळी तू त्याला खूप पसंत झाला होता. तर मी बोललो की ठीक आहे काही हरकत नाही. तर त्याच्यानंतर मला वाटतं त्याने अगोदर मला फोटो पण पाठवला होता आरूचा. सो सगळं झालं व्यवस्थित बोलणं. तर नंतर त्यांनी एक टॉपिक पुढं बोलला की आता तसं पण तू त्याला बघितलेलं आहे
तर प्लीज तू त्याला एकदा भेट. तर मी त्याला बोलू नको, अरे सध्या तू आता म्हणजे मला त्याला भेटणं वगैरे हे जरा व्यवस्थित वाटत नाही, तू आता तसं पण गडबडीमध्ये आपण नंतर परत कधी भेटू. तो म्हणला नाही अरे आत्ता तसं पण मी चालू आहे, परत कधी येतोय कधी नाही, तर त्यापेक्षा तू आता भेटून घे त्याला. तर त्याच्यानंतर म्हणलं चल ठीक आहे. त्यानंतर माझ्या मित्राने आरूला फोन केला आणि आरूला विचारलं आरू कुठे आहे. तर आरू त्यावेळी रूमवरतीच होता. तर आम्ही दोघं पण म्हणजे आम्हाला जेव्हा कळालं की हा रूमवरती, ह्याला आम्ही सांगितलं की आम्ही रूमवरती येतोय तुझ्या, तर तू रूमवरतीच थांब. तर असं बोलल्यानंतर आरू तिथं थांबला. आम्ही नंतर माझी बाईक घेऊन मी ह्याच्या रूमवरती निघलो. सो त्याच्यानंतर आम्ही ह्याच्या रूमवरती पोहोचल्यानंतर आरू जो आहे तो आरू मला वाटतं रूमवरतीच होता ना तो, हां रूमवरतीच होता तो. तर आम्ही त्याच्या बाल्कनीमध्ये गेलो पहिल्यांदा, कारण की त्याच्या रूमच्या दरवाजाच्या समोर बाल्कनी होती. तर आम्ही तिथं जरा वेळ उभं राहून गप्पा वगैरे मारल्या. आणि त्यावेळी मी ब्लॅक शर्ट वेअर केलं होतं, म्हणजे ब्लॅक शर्ट घातलं होतं आणि आय थिंक आरूने ब्ल्यू कलरचं शर्ट घातलं होतं. तर मी पहिल्यापासून जर कुठं पण जायचं ठरलं तर मी मास्क कायम वेअर करत असतो आणि त्यावेळी पण मास्क मी इथपर्यंत माझा मास्क होता. सो असंच गप्पा गोष्टीमध्ये म्हणजे आरूची आणि त्याच्या फ्रेंडची, म्हणजे माझ्या फ्रेंडची आणि आरूची गप्पा गोष्टी चालू झाल्या. मी जास्त काही लक्ष दिलं नाही त्यावेळी. त्याच्यानंतर आरू म्हणला की चला आपण टेरेसवरती जाऊ, टेरेसवरती जरा हवा वगैरे चांगली म्हणजे चांगलं वाटेल तुम्हाला. तर आम्ही म्हणलं की चला ठीक आहे. टेरेसवरती आम्ही गेलो. टेरेसवरती गेल्यानंतर आरू त्यावेळी मला म्हणजे आरू कायम माझा चेहरा बघायला आरूला खूप एक्सायटेड होता, मला पूर्ण फेस मागण्यासाठी आणि माझ्यासंग बोलण्यासाठी पण. आणि कदाचित म्हणजे स्टार्टिंगला मला आरूबद्दल एवढं काही वाटलं नाही, पण नंतर आरूची बोलण्याची पद्धत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जरा थोडंसं इम्प्रेसिव्ह वाटल्या. त्याच्यानंतर जरा थोडंसं आरूला मला बघायचं झालं. मग नंतर आरूला बघितलं होतं मी. तर आरू मला फर्स्ट म्हणतात ना एक फर्स्ट नजर का प्यार, सो दॅट त्याप्रमाणेच माझं आणि आरूचं कनेक्शन तिथं झालं होतं. बट आरूने अजून पण मला बघितलं नव्हतं. नंतर आरू म्हणजे काय मला असं म्हणजे थोडा वेळ त्यांनी काय मला असं चोरून लपून बघण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी मी मास्क खाली घेतल्यानंतर आरूने मला बघितलं. सो दॅट आरू उस टाइम पे तुम्हारी फीलिंग क्या थी? मतलब अच्छे लग रहे थे और क्या. देखिए गाइस, मुझे इसकी फीलिंग इतनी अच्छी लगी और इसको सिर्फ अच्छा लगा. मतलब ये गाइस बहुत अच्छा लग रहा था. ओके, बिकॉज उसको भी शायद फर्स्ट नज़र में ही प्यार हुआ था मुझसे. सो गाइज उसके बाद हम नीचे आ गए इसके रूम पे. इसने मेरे लिए बहुत सारे मतलब मेरे लिए और मेरे फ्रेंड के लिए बहुत सारे कुछ मतलब बिस्किट के पॅकेट म्हणजे खूप सारे बिस्किटचे पॅकेट वगैरे घेऊन आला होता. तर त्याच्यानंतर आम्ही तिथं नाश्ता वगैरे केला याच्या रूमवरती. आणि त्याच्या रूमवरती त्याचं एक ID साईडला होतं. तर त्या ID वरती अर्णवचं रिअल नाव त्या ID वरती मेन्शन होतं. तर ज्यावेळी मी ती ID घेतली हातामध्ये घेतल्यानंतर मी सरळ ते नाव वाचलं आणि ते नाव मोठ्याने बोललो. जसं मोठ्याने बोललो आरू म्हणजे त्यावेळी एवढा गडबडला, एवढा कन्फ्यूज झाला. व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी आता हा व्हिडिओ 2 भागामध्ये डिवाइड करतोय. सो आतापर्यंत तुम्ही जे काही बघितलं ते फर्स्ट भागामध्ये. सेकंड भाग तुमच्या पुढे नक्की येईल, उद्यापर्यंत नक्की येईल तो. सो त्यासाठी तुम्ही नक्की वेट करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि LGBTमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड अराउंडमध्ये जो कोणी असेल त्यांना सगळ्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर आम्हाला सपोर्ट करा. तुमचा एक लाईक बस 1 सेकंदाचा असतो, बट 1 सेकंदाने जर कोणाचं जीवन पूर्ण बदलत असेल तर तुम्हाला 1 सेकंद द्यायला काही हरकत नाही. आय थिंक सो गाईज भेटूया आपण नेक्स्ट सेकंड पार्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही कायम खुश राहा, हसत जगा, हसत राहा आणि दुसऱ्यांना पण सुखी ठेवा. सो बी हॅपी, बी स्माइल. बाय बाय. बाय बाय.